नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अविनाशी तू तद्विधी. तवरती आघात, द्विवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. येन सर्व, सवरती आघात, सर्व, धर्म, कर्म सगळ्यावरती आघात देतो आपण, कारण पुढे जोडाक्षर. मिदन, दच्या अनुस्वाराचा हलंत न, कारण पुढे त आहे. तथ, दध, न हे अनुनासिक. ततम विनाशमव्य, म वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. यस्यास्य, य वरती आघात, स्यावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. न कश्चित, क वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. शी वरती आघात, पुढे जोडाक्षर. छान, आत्ताच पासून तुम्हाला समजायला लागलंय. छान. न कश्चित कर्तु, क वरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. मर्हति, म वरती आघात, पुढे जोडाक्षर. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. सत्चं वर्णन करायला लागलेत आता. जो अविनाशी परमात्म तत्व आहे त्याचं वर्णन. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. म्हणा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. छान. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. परत एकदा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. विनाशमव्ययस्यास्य. म्हणा. विनाशमव्ययस्यास्य. 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 म्हणा. विनाशमव्ययस्यास्य. म वरती आघात आहे बघा. विनाशमव्ययस्यास्य. विनाशमव्ययस्यास्य. तो म पूर्ण आहे, म वर आघात. विनाशमव्ययस्यास्य. विनाशमव्ययस्यास्य. म्हणा. विनाशमव्ययस्यास्य. परत. विनाशमव्ययस्यास्य. परत. विनाशमव्ययस्यास्य. याचा संधी विग्रह आहे. विनाशम अव्ययस्य अस्य. विनाशमव्ययस्यास्य. विनाशमव्ययस्यास्य. म्हणा परत. विनाशमव्ययस्यास्य. न कश्चित कर्तुमर्हसि. न कश्चित् कर्तुमर्हति. मर्हति, सॉरी. न कश्चित कर्तुमर्हति. न कश्चित् कर्तुमर्हति. न कश्चित कर्तुम अर्हति असा तो शब्द संधी विग्रह आहे. न कश्चित कर्तुमर्हति. न कश्चित् कर्तुमर्हति. म्हणा. न कश्चित् कर्तुमर्हति. परत एकदा. न कश्चित् कर्तुमर्हति. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. आलं म्हणता. म्हणा. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. छान.
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति परत विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. परत एकदा विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. पूर्ण श्लोक बघा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. म्हणा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. छान. म्हणा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. छान. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. म्हणा. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्. कर्तुमर्हति. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 17वा श्लोक. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अन्वय असा आहे. विद्धि येन इदं सर्वं ततं तत् तु अविनाशी अस्य अव्ययस्य विनाशं कर्तुं कश्चित् न अर्हति. हे अर्जुना, तू पक्क जाण, हे पक्क समज. काय समज? विद्धि म्हणजे समज, जाण. तत्तु अविनाशी, ते आत्मतत्व कसं आहे? अविनाशी आहे. ज्या आत्मतत्वाने येन इदम सर्वम ततम, ज्या आत्मतत्वामुळे या सगळ्या विश्वाचा विस्तार झालाय, हे विश्व पसरलंय, ते आत्मतत्व अविनाशी आहे. अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुम कश्चित् न अर्हति. जे हे अविनाशी अव्यय तत्व आहे, आत्मतत्व आहे, त्याला अव्यय असा दुसरा शब्द वापरला. अव्यय, अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होत नाही, आणि अव्यय म्हणजे काय? ज्याच्यात कधी ऱ्हास होत नाही, ज्याची वजाबाकी कधी होत नाही, ज्याच्यात कधी उणीव आली असं होत नाही. अविनाशी आणि अव्ययाचे दोन अर्थ वेगळे आहेत. ढोबळमानाने आपल्याला सारखे वाटू शकतात, पण अविनाशी म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही ते, आणि अव्यय म्हणजे असं होतं बरेच वेळा की तो आहे पण त्यातला बराच अंश उणा म्हणजे व्यय होऊन गेलाय, खर्च होऊन गेलाय. आपण माणसाच्या बाबतीत असं पाहतो की माणूस हयात आहे, पण त्या माणसाची काम करण्याची क्षमता उणावते, कमी होत जाते. तो म्हणतो की पूर्वीसारखं आता काम होत नाही, पूर्वीसारखं मला आठवत नाही, पूर्वीसारखे आता उमेद राहिली नाही. म्हणजे काय झालं? व्यय झाला त्या शक्तीचा, क्षमतेचा, उणीव निर्माण झाली. तर आत्मतत्व कसं आहे? ते अविनाशी पण आहे आणि अव्यय पण आहे. त्याचा नाश कधीही होत नाही आणि त्याच्यात कधी उणे पण येत नाही. आहे त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता झाली म्हणजे आधी 100% होता, आता 25%च आत्मा त्याच्या ठाई आला, असं होत नाही. त्यामुळे तो अव्यय आत्मा आहे. असा जो अव्यय अविनाशी आत्मा आहे, तस्य विनाशम कर्तुम कश्चित् न अर्हति. त्याचा विनाश, त्याचा संहार, त्याचं निराकरण कोणीही करू शकत नाही. थोडक्यात जो अविनाशी अव्यय आत्मा आहे त्याला कोणी जर मारू शकत नसेल तर तो मारला जाईल, तो युद्धामध्ये संपून जाईल, त्याचा ऱ्हास होईल असं मानून त्याच्यासाठी शोक करणं कितपत योग्य आहे?
असाच प्रश्न जणू काही कृष्ण अर्जुनाला या श्लोकाच्या माध्यमातून विचारतायत. इथे 17वा श्लोक पूर्ण होतो.